ये खबर डोंबिवली से आ रही है। डोंबिवली के नज़दीक गारेवली इलाके में कल एक चौंकाने वाली घटना सामने आई है। पुराने विवाद के चलते 10 से 15 लोगों की भीड़ ने एक युवक को घर बुलाकर उसकी बेरहमी से पिटाई कर दी। उसे बचाने के लिए पहुंचे उसके भाई और पिता पर भी इस भीड़ ने जानलेवा हमला किया। इस मामले में युवक के पिता की मौत हो गई है। मृतक का नाम बामा जादव है। इस मामले में मानपाड़ा पुलिस थाने में एक नाबालिग सहित 14 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है और 4 लोगों को पुलिस ने गिरफ्तार किया है। दादा रात्री नेमकं काय घटना घडली आहे? काल रात्री 11:30 पावणे 12च्या दरम्यान साहिल जाधव नावाचा जो एक पोरगा आहे मारेकरी मधला हल्लेखोर मधला, त्यांनी माझ्या भावाला फोन करून बाहेर बोलून घेतलं, तुझ्यामध्ये दम असेल तर बाहेर ये करून आणि मला तुझ्याशी बोलायचं करून. जेव्हा माझा भाऊ बाहेर गेला तर त्याच्यासोबत 10 ते 12 जण पोरं होती. जसा माझा भाऊ बाहेर गेल्यानंतर तसं त्यांनी भावाला मारझोड करण्याची सुरुवात केल्यानंतर कसं तरी भाऊ माझा त्यांच्या झपाट्यातून त्यांच्या यातून सुटला आणि घरी आल्यानंतर त्यांनी झालेला प्रकरण माझे वडील यांना आणि मला सांगितलं. त्याच्यानंतर मी, माझे वडील आणि माझा भाऊ आम्ही तिघही बाहेर निघालो आणि सोबत माझे काका आणि माझी काकी बाजूलाच राहतात, तेही सोबत आमच्या निघाले आणि समोर बघितला तर ते 10 ते 12 जण एकदम लोखंडी रोड हातात वगैरे होते त्यांच्या आणि मोठी मोठी दांडकं वगैरे होती, लाकडी दांडकं हे सोबत ते हातात घेऊन ते सगळे तयारीमध्ये होते. जेव्हा आम्ही त्यांना विचारायला गेलो की बाबा काय का तुम्ही मारहाण वगैरे करता ते, तर तेव्हा त्यांनी काही आम्हाला उत्तर न देता सरळ आम्हाला मारामारी करण्याला सुरुवात केल्यानंतर त्या 4-5 जणांनी काकांना आणि 4-5 जणांनी 3-4 जणांनी मला असं म्हणजे आम्हाला दोघांना दाबून ठेवलं आणि माझे वडील जे होते ते बाजूला होते उभे. ते थोडं सावरासावर करण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी किंवा भांडण मिटवण्याच्या हिशोबाने मध्यस्थी पडल्यानंतर तेव्हा त्यातला एक जो इसम आहे मयूर कमलाकर पाटील, ह्याच्या हातामध्ये एक लोखंडी रोड होता. त्याने माझ्या वडिलांच्या हातावर इथे फटका मारला, इथे मोठी जखम झाली आहे आणि त्यानंतर इथे खांद्यावर मारला, इथे जखम झाली आणि नंतरला त्यांनी डोक्यावर फटका मारला. जसा डोक्यावर फटका मारला तिथं ऑन द स्पॉट माझे वडील जे जागेवर काही आवाज न करता निश्चित पडून गेले आणि मृत्युमुखी झाले. तसं वाद वगैरेची शक्यता नाहीये, पण ही जी लोक आहेत ही आमच्या परिचयाची आहेत. जसं आम्ही तिथले स्थानिक आहोत तसे ते स्थानिक आहे. पिढीनपिढी हे आम्ही ते ओळखणारी लोक आहोत एकमेकांना. आमच्या पोलिसांकडून आणि आमच्या सगळ्या घरच्यांकडून आमच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या मार्फत आमची एकच मागणी आहे, जो मुख्य आरोपी आहे मयूर पाटील, जो आज सध्या फरार आहे, त्याला अजून अटक झालेली नाही, तो त्याच्या पूर्ण परिवारासोबत फरार झालेला आहे, त्याला अटक करण्यात यावी हीच आमची एक मागणी आहे आणि बाकीचे जे काय आरोपी जे आहेत त्यांनाही लवकर अटक करण्यात यावी. काल रोजी फिर्यादी आहे त्यांच्या रात्रीच्या सुमारास कुटुंबाचं जेवण करत असताना यातील आरोपित महिलांचा कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगा तिथे येऊन त्याने फिर्यादी यांचा भाऊ दिनेश यास बाहेर बोलवले आणि त्यास मारहाण शिवीगाळ वगैरे धमक्या वगैरे दिल्या. ते बघून त्यांचे वडील आणि इतर कुटुंबातील सदस्य सदर घटनेमध्ये त्यांनी हस्तक्षेप केला असता मुलाला सावरण्याचा प्रयत्न केला असता अल्पवयीन मुलाचा एक साथीदार मयूर पाटील याने फिर्यादी यांच्या वयोवृद्ध वडिलांना लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांना जीवे ठार मारलेले आहे. या ठिकाणी आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे. खुनाचा गुन्हा आणि गैरकायदेची मंडळी या कलमांतर्गत आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे. पुढील तपास चालू आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही आता 3 महिला आणि एक अल्पवयीन मुलगा असं ताब्यात घेतलेलं आहे. पुढील कारवाई करत आहोत.